पावसाळ्याचे दिवस आहेत, त्यामुळे नद्यांना पूर येतात. पुरापासून सावध राहण्याचा इशारा प्रशासनाकडून दिला जातो, परंतु काही लोक पुराच्या पाण्यापासून किंवा पाण्यापुढे स्वतःच्या जीवाची पर्वा करीत नाही. अभि पाटील 45 या अकाउंटवरून हा व्हिडिओ शेअर करण्यात आलेला आहे. एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. शेती पाईपसाठी एकाने स्वतःला पुराच्या पाण्यात झोकून दिलं, परंतु पुढे काय झालेलं आहे पहा. चॅनलवर पहिल्यांदा आला असेल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करून घ्या. व्हायरल व्हिडिओ पैनगंगा नदीच्या पुराचा असल्याचा दावा सोशल मीडियावर केला जातो. याबाबत मिळालेली माहिती अशी की एक शेतकरी आपल्या शेती उपकरणासाठी जीव धोक्यात घालू शकतो, याचं हे उदाहरण आहे. महाकाय नदी दुतर्डी भरून वाहते. नदीचं पात्र भलं मोठं विस्तीर्ण आहे. एक गुंडाळलेल्या काळ्या रंगाचा शेती पाईप पाण्यात वाहून येताना दिसतोय. पुलावर उभे असलेले दोघेजण पाईप जवळ येताच पुलाखाली वाकून पाईप घेण्याचा प्रयत्न करतात, पण ते शक्य होत नाही. पाईप पुलाखालून जातो, त्यामुळे हे दोघेजण पुलाच्या दुसऱ्या बाजूला जातात, परंतु पाईप हाती लागत नाही. त्यातील एक जण वाहून जाणाऱ्या पाईपसाठी पुराच्या पाण्यात चक्क उडी घेतो. पोहत पोहत तो पाईपपर्यंत पोहोचलेला दिसून येतोय. तो सुखरूप एका दुसऱ्या बाजूच्या कडेला आल्याचं व्हिडिओच्या कमेंटद्वारे अनेक जणांनी सांगितलेलं आहे. सोशल मीडियावरती हा व्हिडिओ प्रचंड प्रमाणात व्हायरल झालेला आहे. शेतकऱ्यांना नेहमीच बाजारभावाचं टेन्शन असतं, त्याचबरोबर अशा अनेक गोष्टींना सामोरे जावं लागतं. त्याचबरोबर पूर, शेतीत कष्ट करूनही भाव न मिळणे, अशा अनेक समस्यांना सामोरे जावं लागतं. सरकार तर शेतकऱ्यांसाठी काहीच करत नाही. मग अशामध्ये पुरापासून त्यांना धोका असतो. पुरामध्ये अनेक त्यांचं नुकसान होत असतं. मग सोशल मीडियावरती हा व्हिडिओ प्रचंड प्रमाणात व्हायरल होत आहे. परंतु आपल्या जीवापेक्षा कोणतंही कार्य मोठं नाही असं सुद्धा आपण म्हणू शकतो. तो फक्त पाईप्स तर होता, तो दुसराही टाकता आला असता, परंतु अशा प्रकारचा जीव धोक्यात घालणं हे बरोबर नाही, अशा सुद्धा प्रतिक्रिया बऱ्याच युजरांनी केलेल्या आहेत. तुम्हाला या घटनेबद्दल काय वाटतं? तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा. चॅनलवर पहिल्यांदा आला असेल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करून घ्या. व्हायरल गोष्टींसाठी भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. नमस्कार.